Hello everyone. Welcome back to the session Quantitative Method. To be continued with chapter number 4, that is averages. In today's lecture, we will see how to solve example number 10 and 11. Students, you may ask me that why this example number 10 and 11? This is different from previous example because in previous example they have asked us to calculate mean, but in this example you have to find frequency. In the example you have given mean, you have to find frequency. So let's start. Here is the example number 10. If the mean of the following distribution is 54, find the value of P. In this example, they have given us mean of the frequency distribution table. This mean is a 54. They have asked us to find the value of P. Here is a frequency distribution. इथे क्लास दिलेले आहेत बघा. Class are 0 to 20, frequency is 7. 20 to 40, no frequency is given. Here a letter P is given. It means you have to find the value of P here. 40 to 60, 10, 60 to 80, 9, and 80 to 100 frequency is 13. So let's see how to solve it. Solution of example 10. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे काय करायचं असतं, प्रॉब्लेम मध्ये दिलेला क्लास तो तुम्ही पहिल्या कॉलम मध्ये लिहून घ्यायचा आहे. फ्रिक्वेन्सी दिली ती लिहून घ्यायची. इथे फ्रिक्वेन्सीची टोटल लिहिलेली नाहीये पण ती तुम्ही लिहायची आहे. बघा किती होते, 7 + 10 17, म्हणजे 17 झाली. 17 + 9 किती होते, 26, आणि 26 + 13, तर 26 आणि 10 36 37 38 39. 39 प्लस पी होते. तर ही जी फ्रिक्वेन्सीची टोटल आहे ती तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे. 39 प्लस पी ही टोटल लिहायची असते, ही लिहायची राहिलेली आहे इथे. त्याच्यानंतर यू हॅव टू कॅल्क्युलेट क्लास मार्क. हाऊ विल यू कॅल्क्युलेट इट? लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2, म्हणजे 0 + 20 10, 20 + 40 किती होतात 60, डिवाइड बाय 2 30. अशा प्रकारे क्लास मार्क तुम्हाला माहित आहेत कसे कॅल्क्युलेट करतात ते. नेक्स्ट कॉलम आपण नेहमी काय करतो, ज्या वेळेला हे क्लास किंवा ही फ्रिक्वेन्सी या संख्या छोट्या असतात त्यावेळेला डायरेक्ट आपण सिंपल मीन मेथडने काढतो. म्हणून Fi × Xi. 7 × 10 7 × 10 70, P × 30 तर 30P, 10 × 50 500, 9 × 70 630, 13 × 90 1170. या ठिकाणी हे जे 30P आहेत हे 30P असेच्या असे एका साईडला घ्यायचे आधी, आणि हे जे होल नंबर्स आहेत 70 + 500 570, त्याच्यानंतर प्लस 630 म्हणजे 1200 प्लस 1170, टोटल झाली 2370. ही टोटल प्लस 30P हे लिहून घ्यायचे. आता हेच कॅल्क्युलेशन आपण टेबल तयार केलं. टेबल केल्यानंतर आपण मीन कॅल्क्युलेट करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मीनचा फॉर्म्युला काय आहे तो माहिती आहे. कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलंय नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. Here I have written formula of mean. Mean is equal to sum of Fi Xi upon sum of Fi. Fi म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल, यालाच एन असं म्हणतात. त्यामुळे कधी कधी तुम्ही काही ठिकाणी पुस्तकात बघितलं तर सम ऑफ Fi Xi अपॉन एन, तर काही ठिकाणी सम ऑफ Fi Xi अपॉन सम ऑफ Fi असं लिहिलेलं असतं.
तर मागच्या स्लाइड मध्ये आपण टोटल केली होती FI/XI ची, किती झाली होती 1370 प्लस 30p, ती आपण लिहून घेतली आहे. आणि फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल पण आपण बघितली होती, आणि ही फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल होती किती 39 प्लस 50, आणि मीन आपल्याला गणितात आधीच दिलेला आहे, इट इज 54. आता हा 54 आहे, 54 is equal to 2370 plus 30p upon 39 plus p. हे जे भागिले 39 अधिक p आहेत ते उजवीकडनं, बरोबरच्या उजवीकडून डावीकडे आले इथे की गुणिले होतात, आणि म्हणून 54 into 39 plus p is equal to 2370 plus 30p. आता हे जरा गणित मोठं होते की 54 गुणिले 39 कॅल्क्युलेटरने तुम्ही सहज करू शकता, पण तुम्हाला असं वाटलं की नाही मला कॅल्क्युलेटरने नाही करायचंय, तर तुम्हाला हे आपण संक्षिप्त रूप देतो म्हणतात, शॉर्टेस्ट फॉर्म, तसंही करू शकता. मी इथे करून दाखवलंय. 27 दुने 54, 27 2s are 54, याचे मी अवयव पाडले, आणि तसंच याचे सुद्धा अवयव पडले. याला 2 ने भागल्यानंतर काय होतं 1185 येतात, म्हणजे 2370 ला 2 ने भागलं की 1185 येतात, आणि 30 ला 2 ने भागलं की 15 येतात, आणि ह्यातला 2 हा कॉलम कॉमन इथे बाहेर काढला. आता इथे सुद्धा 2 आणि इथे सुद्धा 2, हे दोन्ही बाजूचे, सपोज हा गुणिले 2 आहे तो इथे आल्यावर भागिले होतो आणि तो जातो, म्हणून हा जो कॉमन सारखा आहे तो गेला, आणि मग 27 गुणिले 39 तुम्हाला मिळाले 1053 अधिक 27 गुणिले p 27p, आणि हे 1185 प्लस 15p आहेत, तसेच आपण इथे लिहून घेतले. आता हे लिहून झाल्यानंतर काय केलं, 27p जे आहेत ते आपण इथेच याच बाजूला ठेवले, पण इकडचे 15p प्लस 15 आहेत ते या बाजूला बरोबरच्या डाव्या बाजूला आल्यानंतर -15p झाले, आणि तसेच 1053 प्लस आहेत, पॉझिटिव्ह आहेत, ते बरोबरच्या उजवीकडे आल्यानंतर निगेटिव्ह झाले, आणि म्हणून 1185 मायनस 1053 इज इक्वल टू 132, आणि 27 मधून 15 गेले, तुम्हाला मिळाले 12p. हे गुणिले 12 आहेत ते इथे भागिले केले, 132 डिवाइड बाय 12, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ p एज अ 11. अशा प्रकारे p ची किंमत काढता येते. Example number 11. Students, you may think that what is different point in this example number 11. तर 11व्या उदाहरणात काय फरक आहे? 10व्या उदाहरणात फक्त एकच फ्रिक्वेन्सी दिलेली नव्हती, त्याची व्हॅल्यू त्यांनी म्हणजे त्याला अक्षर दिलं होतं p, आणि p ची किंमत शोधा सांगितलं होतं. पण 12वं जे उदाहरण आहे त्या 11वं जे उदाहरण आहे त्याच्यात 2 क्लासची फ्रिक्वेन्सी दिली नाहीये. यू हॅव टू फाइंड 2 फ्रिक्वेन्सी. बघा उदाहरण कसं दिलेलं आहे. द मीन ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी टेबल इज 50. 50 हे मीन आहे, दिलंय त्यांनी. फाइंड द मिसिंग फ्रिक्वेन्सी F1 अँड F2, म्हणजे 2 क्लासच्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधायच्या आहेत. या उदाहरणात थोडं वेगळं काय दिलंय ते आपण इथे बघायचंय. ज्यावेळेला 2 क्लासच्या फ्रिक्वेन्सी शोधायच्या असतात, in that problem you will be given total of the frequency. 2 फ्रिक्वेन्सी शोधायचे म्हटल्यानंतर त्यांनी टोटल दिलेली आहे, कारण साहजिकच आहे 2 फ्रिक्वेन्सी मध्ये काहीतरी रिलेशन, काहीतरी तुम्हाला कळलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही दुसरं इक्वेशन शोधू शकत नाही, आणि म्हणून अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल दिलेली असणार आहे. तर पाहूया, क्लास दिलेत 0 to 20, 20 to 40 असं करत 80 to 100 पर्यंत. फ्रिक्वेन्सी दिली आहे 0 to 20 ची 17 आहे, 20 to 40 ची फ्रिक्वेन्सी माहित नाही. दे हॅव गिवन अस F1. 40 to 60 ची 32, 60 to 80 ची F2, आणि 80 to 100 ची 19.
तर इथे तुम्हाला F1 आणि F2 दिलेले आहेत, तुम्हाला त्याची किंमत शोधून काढायची आहे. पण यासाठी एक क्ल्यू तुम्हाला दिलाय की ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलची टोटल आहे 120. हा एक क्ल्यू आहे यामध्ये. आणि दुसरा क्ल्यू काय आहे? दे हॅव गिवन अस मीन 50. ज्या वेळेला एकच फ्रिक्वेन्सी काढायची असते त्यावेळेला ते टोटल देत नाही, त्या मीन वरनं तुम्हाला फ्रिक्वेन्सी शोधायची असते. पण या ठिकाणी तुम्हाला मीनचा उपयोग करायचाच आहे प्लस टोटलचा उपयोग करायचा आहे आणि दोघांचाही उपयोग करून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. सो लेट्स सॉल्व द एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीसारखं ज्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा तुम्हाला काय करायचं असतं? पहिल्यांदा हे सगळे क्लास लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची. फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्हाला F1 आणि F2 ची किंमत शोधायची आहे. इथे टोटल 120 त्यांनी प्रॉब्लेम मध्येच दिलेली आहे, ती तुम्ही कॅल्क्युलेट केलेली नाही. नेहमीसारखं यू हॅव टू फाइंड क्लास मार्क XI. आणि कसा काढलाय तो पण माहिती आहे तुम्हाला की लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2 असं प्रत्येक कॉलमचं केलंय आणि क्लास मार्क शोधलाय. संख्या छोट्या छोट्या आहेत. सिंपल मीन मेथडने ही गणितं जनरली तुम्हाला सिंपल मीन मेथडने सॉल्व्ह करायची असतात. तुम्हाला स्टेप डेव्हिएशन मेथड वगैरे याचा विचार करायचा नाही, खूप जास्त विचार करायचा नाही. सो द नेक्स्ट कॉलम FI XI. 17 plus 10 170. F1 into 30 तर 30 F1. 32 into 50 1600. F2 plus 70 70 F2. 19 plus 90 is equal to 1710. जसं मी अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की ही जी फ्रिक्वेन्सी शोधायची आहे ते कॉलम सोडून उरलेल्या कॉलमची बेरीज करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बेरीज करताना कॅल्क्युलेटर वापरायचा आहे, माझ्यासारखं तोंडी करायचं नाही. तर 170 अधिक 1600 अधिक 1710. 16 दुने 32 33 म्हणजे 3310 अधिक 170. तर 480 3480 ही टोटल झाली आहे प्लस 30 F1 प्लस 70 F2. ही तुम्हाला सम ऑफ FI XI मिळाली आहे आणि इथे सम ऑफ FI दिली. नेहमीसारखा मीन कॅल्क्युलेट करताना x बार इज इक्वल टू सम ऑफ FI XI अपॉन सम ऑफ FI. बघूया तर कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत आपण हे उदाहरण नेक्स्ट स्लाइड मध्ये. Here I have written the formula of mean. Mean is equal to sum of FI XI upon N. मीन दिलेला होता आपल्याला 50. सम ऑफ FI XI आपण काढलीये 3480 प्लस 30 F1 प्लस 70 F2 अपॉन 120 ही टोटल दिली आहे. हे भागिले 120 आहेत ते या बाजूला गेल्यावर काय होणार? गुणिले. म्हणजे 50 into 120 you will get 6000. त्याच्यानंतर 3480 प्लस हे जे आहेत तसेच लिहून घेतले काढले आपण. आता हे 3480 बरोबरच्या उजवीकडे आहेत ते या बाजूला गेल्यावर काय होणार? मायनस होणार. म्हणून 6000 minus 3480 you will get 2520. वजाबाकी केली 30 FI प्लस 70 F2 सॉरी 30 F1 प्लस 70 F2 आहेत तसेच लिहिले. आता तुम्हाला एक इक्वेशन मिळालं 2520 इज इक्वल टू 30 F1 प्लस 70 F2. हे इक्वेशन बघितल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की अरे याच्यात ना प्रत्येकाच्या युनिट प्लेसला 0 आहे. हे इक्वेशन तुम्ही छोटं करू शकता, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आणू शकता. आणि हे छोटं करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? यू हॅव टू डिवाइड ईच टर्म बाय 10. प्रत्येक पदाला तुम्हाला 10 ने भागावं लागेल. म्हणजे 2520 ला 10 ने भागलं की तुम्हाला 252 मिळतील. 30 ला 10 ने भागलं 3, 70 ला 10 ने भागलं 7. सो
you will get contracted form of the equation, that is 252 is equal to 3f1 plus 7f2. आणि हे तुम्हाला इक्वेशन नंबर 1 मिळाले. आता इक्वेशन नंबर 1 मिळालं, पण इक्वेशन नंबर 2 मिळालेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, फ्रिक्वेन्सी कॉलमची टोटल त्यांनी दिली होती 120, पण आपण करून बघितली होती बघा 68 होत होती. तर ती 68 प्लस f1 प्लस f2, हे आपण लिहून घेतलं. फ्रिक्वेन्सी कॉलमची ही टोटल आहे 68 प्लस f1 प्लस f2, पण ही टोटल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 120 दिली आहे. म्हणून हे 68 प्लस आहेत ते या बाजूला आल्यावर मायनस झाले, आणि म्हणून तुम्हाला काय मिळालं, f1 प्लस f2 बरोबर 120 मायनस 68. आता इथे 120 मधनं 68 गेले, यू विल गेट 52. So 52 is equal to f1 plus f2. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला इक्वेशन नंबर 2 मिळालेलं आहे. इक्वेशन नंबर 1 काय होतं, 3f1 plus 7f2 is equal to 252. आणि इक्वेशन नंबर 2 काय आहे, तर f1 plus f2 is equal to 52. विद्यार्थी मित्रांनो, 10वीत असताना तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन किंवा एक सामायिक समीकरण सोडवलेलं असेल तर त्याचाच उपयोग करायचा. त्या ठिकाणी x आणि y हे अक्षर होती, या ठिकाणी यू हॅव गिवन f1 अँड f2. यू हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करत असताना काय करावं लागतं, हा 3f1 आहे आणि 7f2 आहे, आणि इथे मात्र f1 आणि f2, तर तुम्हाला त्याचा कोइफिशियंट सेम करून घ्यावा लागतो. एक तर 3 ने तरी या इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायला हवं किंवा 7 ने. साहजिकच आहे, आपण सोपं काम करणार आहोत. मल्टिप्लाय द इक्वेशन 2 बाय 3, म्हणजे इक्वेशन 2 ला 3 ने आपण मल्टिप्लाय करायचंय. आता हे करूनच दाखवलंय, म्हणून मल्टिप्लाइड बाय 3 टू द इक्वेशन 2 लिहिलेलं आहे. 52 ला 3 ने गुणलं, 3 दुने 6, 3 5 15, 156. f1 ला 3 ने गुणलं 3f1, आणि f2 ला पण 3 ने गुणलं 3f2. अशा प्रकारे तुम्हाला हे इक्वेशन 2 मिळालं. आता हे इक्वेशन 2 मिळाल्यानंतर इक्वेशन 1 आणि 2 याची तुलना करायची. तर चिन्ह बघायची, दोघांची प्लस प्लसच आहेत बघा. 3f1 7f2, आणि इथे सुद्धा 3f1 3f2. तर पॉझिटिव्ह चिन्ह असतील, सारखी चिन्ह असतील, पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा सारखी चिन्ह असतील, यू हॅव टू सबट्रॅक्ट इक्वेशन. आणि वेगळी असतील तर बेरीज करायची असते, सारखी असतील तर वजाबाकी करायची. तुम्हाला आठवत असेल नक्कीच. सो हिअर वी आर सबट्रॅक्टिंग द इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1, म्हणजे 2 मधून 1 वजा करणार आहोत. सॉरी, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे 1 मधून 2 इक्वेशन 2 आपण वजा करणार आहोत. मग एक पहिला लिहून घेतलं, 252 is equal to 3f1 plus 7f2, आणि इक्वेशन 2 आता इथे लिहिणार आहोत, 156 is equal to 3f1 plus 3f2. आता सबट्रॅक्ट करतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो चिन्ह बदलतात. हे अधिक 156 आहेत ते वजा होतात, अधिक 3f आहेत ते वजा 3f होणार, आणि 3f1 होणार, प्लस आहेत ते मायनस, आणि हे सुद्धा प्लस आहेत ते मायनस. आता या ठिकाणी अधिक वजा वेगळी चिन्ह आहेत, वजाबाकी होते. 252 मायनस 156, यू विल गेट 96. आणि इथे 3f1 मायनस 3 प्लस 3f1 आणि मायनस 3f1 गेले 0, आणि 7f2 मायनस 3f2, तर 7 मधनं 3 गेले 4f2. हे जे गुणिले 4 आहेत ते भागिले झाले, म्हणजे 96 डिवाइड बाय 4, तर 24 चोक 96, म्हणून तुम्हाला f2 ची व्हॅल्यू किती मिळाली, 24. आता एका f2 ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ f2 इन इक्वेशन 2,
आता इक्वेशन 2 मध्ये काय लिहिली, हे पहिलं इक्वेशन 2 त्यामध्ये लिहिली आहे. F1 अधिक F2 यांची बेरीज 52 येते. मी इथे सोडवून नाही दाखवलंय, पण तुम्ही सोडवून बघू शकता. F2 ची किंमत तुम्ही किती ठेवायची? 24. म्हणजे काय होणार? 52 इज इक्वल टू F1 प्लस F2. ती 24 प्लस आहेत, ते या बाजूला गेल्यावर मायनस होणार. म्हणजे 52 मधना 24 गेले, यू विल गेट 28. आणि म्हणून F1 ची व्हॅल्यू 28. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ज्या वेळेला 2 कॉलमची फ्रिक्वेन्सी दिलेली नसते, त्यावेळेला फ्रिक्वेन्सीची टोटल दिलेली असते, कारण आपल्याला 2 इक्वेशन शोधून काढायची असतात. आणि या 2 इक्वेशनचा उपयोग करून यू हॅव टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ 2 डिफरंट कॉलम. सो थँक यू फॉर टुडे. एक सूचना फक्त करायची होती विद्यार्थी मित्रांनो, की समजा जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. पण जर तुम्हाला हे सांगितलेलं समजत नसेल तर मला व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज करा आणि काय समजलं नाहीये किंवा अशा प्रकारे सांगितलं तर समजतं का, की मी अगोदर काही मध्ये एक म्हणजे मोबाईलवर रेकॉर्ड म्हणजे कागदावर सोडवून पेपरवर सोडवून दाखवले ते आणि ते तुम्हाला युट्यूबला टाकलं होतं. ते समजतं की हे समजतं ते एक सांगा. फक्त काय होतं की मोबाईल वर रेकॉर्ड करणं जास्त शक्य होत नाही. मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे एक 12 किंवा 15 मिनिटाचाच रेकॉर्डिंग होतं. त्याच्या पलीकडे आपोआप ते बंद पडतं. हा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी परत एकदा PPT वर करून मी तुम्हाला हे उदाहरण सोडवून दाखवलंय. मला जर तुम्ही पर्सनली रिप्लाय केलात तर खरंच खूप बरं होईल. सो थँक यू फॉर टुडे. हॅव अ गुड डे. हॅपी लर्निंग टू यू अँड हॅपी दिवाळी.